संसदेचे पवित्र स्थान आहे. गृहमंत्री जर तिथे शिवे देत असेल तर गृहमंत्र्याला आपण निषेध केला पाहिजे. हेच जर राहुल गांधी बोलले असते तर काय झालं असतं? अनेक विचार वेगळे मानले गेले असते. राहुल गांधीचं ते फाईल मध्ये नाव झालं असतं तर अख्खं गल्ली पासून तर कुठल्यासाठी बोंबलत बसली असती भारतीय जनता पार्टी. की दुर्दैव आहे आमचं. आज भारतीय जनता पार्टीला अटल बिहारी वाजपेयी असतील, ज्यांचं संघातून हा भाजप तयार झालेला आहे, त्याची संस्कार आणि संस्कृती नाहीये. आज अनेक देशात मोठे प्रश्न निर्माण झाले, त्याच्याकडे लक्ष नाही. संसदेमध्ये पंतप्रधान थांबत नाही. ते म्हणतात राहुल गांधी वरून घेऊन जातात. अरे तुमचा पंतप्रधान आहे का संसदेमध्ये? आज त्या काळामध्ये आमचे राजीव गांधी असतील, इंदिराजी गांधी असतील, मनमोहन सिंगजी असतील, ते संसदेमध्ये थांबायचे, लोकांचे भाषण ऐकायचे. पण राहुल गांधी उठला की 10-5 दोघं पुत्र भाजपची दिसती मुख्य दुग्धवे आमचं. राहुल गांधीचं भाषण ऐका तुम्ही. राहुल गांधीला काय म्हणायचंय का ऐका, मग तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा. आज तो ओम बिर्ला संसदेचा मेन प्रमुख आहे, तो राहुल गांधीला डायरेक्ट अटॅक करतो. माझी हिंमत आहे ना की राहुल जर अमित शहा त्या दिवशी जर वाईट बोलले